नमस्कार मित्रांनो, ओनली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत। सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी ओनली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर पहिली मोठी बातमी बघा, सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीने दिले होते, परंतु आता त्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे। ही योजना भाऊबीजला सुरू करण्यात आली होती, त्यामुळे 1500 ते 2100 रुपये पुढच्या भाऊबीजेपासूनच देता येतील असे विधान भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे। त्यामुळे आता 2025च्या दिवाळीनंतरच भाऊबीजेपासून वाढीव 2100 रुपये हप्ता मिळणार आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे। 2 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतल्यानंतर सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचते खात्री करण्यावर भर देणार आहे। या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेले अर्जदाराचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासणे आहे, जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येईल असे सांगितले जात आहे। त्यानंतर बघा, 23 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रत्येक एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदच्या कमी पटाच्या 53 शाळेमध्ये शासन निर्णयानुसार कंत्राटी शिक्षक भरले जातील। सामान्य प्रशासन विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर कंत्राटी शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे। सुरुवातीला त्यांची नियुक्ती 1 वर्षासाठी असणार आहे। त्यांचे काम समाधानकारक वाटले त्यांना पुढे त्या ठिकाणी मुदतवाढ दिली जाणार आहे। राज्यभरात डिसेंबर नंतर कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यानंतर बघा, लाडक्या बहिणी भाऊ असतील, लाडके शेतकरी, लाडके युवा असतील, या सर्वांनी दलित वंचितांनी जो जनादेश दिला त्याचा सन्मान राखण्याचे काम करावे लागेल। आपण सुरू केलेल्या योजना आणि आश्वासन पूर्ण करणे हे प्राथमिकता असेलच, पण महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी राज्याला सर्व आघाड्यावर पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी कार्यरत राहायचे आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यानंतर बघा, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याचे सरकारने बुधवारी लोकसभेत सांगितले। केंद्र सरकारचे कर्मचारी वयाची 60 वर्ष पूर्ण करून निवृत्त होतात। केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय सुधारण्याच्या कोणत्याही योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही। त्यानंतर बघा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी येतात। त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत स्थानिक सुट्टी घोषित करण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले। त्यानंतर बघा, सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलबाबत मोठा निर्णय घेतला आहे। इंधनावरील विंडोफॉल टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार आहेत। इंधनावरील विंडोफॉल टॅक्स कमी झाल्यामुळे आपोआप पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार आहेत। विंडोफॉल कर टर्बाइन परफ्यूलचा पेट्रोल डिझेलवर लावण्यात येते, त्याला अतिरिक्त उत्पादन शुल्क असेही म्हणतात। हा कर रद्द झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे। त्यानंतर बघा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। येत्या वर्षात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढू शकते। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सध्या 6000 रुपये मिळतात, आता ही रक्कम 8000 रुपये केली जाऊ शकते। पीएम किसान सन्मान निधी योजनेतील रक्कम वाढवावी अशी मागणी देशातील शेतकऱ्यांनी केली आहे। त्यामुळे येत्या काळात ही रक्कम वाढवली जाऊ शकते। 1 फेब्रुवारी 2025 ला होणाऱ्या अंतरिम बजेटमध्ये ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। 2025 मधील बजेट हे मोदी सरकारचे 3रे बजेट असेल। या बजेटमध्ये अनेक घोषणा करण्याची शक्यता आहे।